स्टँडर्ड 5 एन्व्हायरमेंटल स्टडीज यामध्ये आपण 3 लेसन कंप्लीट केलेले आहेत. तर आता तुमचा हा 4th लेसन एन्व्हायरमेंटल बॅलेन्स. तर यानंतरचे 5 ते 11पर्यंत म्हणजे कुटुंबातील मूल्य नियम सर्वासाठी आपणच सोडू आपले प्रश्न यापर्यंतपासून ते लेसन नंबर 11पर्यंत आपले घर आणि पर्यावरण हे तुम्हाला 5 ते 11पर्यंतचे लेसन मराठीमधनं आहेत. तर आता सेमीसाठी EVSचा तुम्हाला एन्व्हायरमेंटल बॅलन्स हा इंग्लिशमधून हा शेवटचा लेसन आहे. तो आज आपण आता घेऊ. त्यानंतर आपलं सेकंड टर्ममधला सिलेबस आपल्याला घ्यायचा आहे. ओके. तर आज आपण लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल बॅलन्स हे पाहणार आहे. आता एन्व्हायरमेंटल बॅलन्स म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंटल म्हणजे काय? तर पर्यावरण. आणि बॅलन्स म्हणजे काय? तर संतुलन. मग धड्याचं नाव काय सांगता येईल? पर्यावरणाचे संतुलन. आता हे पर्यावरणाचे संतुलन एन्व्हायरमेंटल बॅलन्स कसं करायचं आणि कसं केलं जातं याविषयीची आपल्याला या लेसनमध्ये आपल्याला स्टडी करायची आहे. तर पहा आता तुम्ही काय इथं ट्राय धिस. आस्क द एल्डर in your family to take you to riverside or to lake or stream. म्हणजे काय करा, तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत नदीच्या परिसरात किंवा ओढा तलाव अशा एखाद्या ठिकाणी मोठ्या माणसासोबत फिरायला जा. आणि काय करायचे पहा, इथे चित्र दाखवलं. ऑब्झर्विंग द व्हेरियस लिव्हिंग थिंग्स. मेक अ लिस्ट ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स यू सी देअर. आता तुम्हाला तिथं गेल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग थिंग्सची एक लिस्ट तयार करायची. इफ यू डू नॉट नो द नेम ऑफ एनी ऑफ द लिव्हिंग थिंग्स यू सी, मेक अ नोट ऑफ देम डिस्क्रायबिंग देअर शेप, कलर, साऊंड, शेल्टर एक्सेट्रा और ड्रॉ देअर पिक्चर्स. काउंट हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स यू सी. मग काय करायचे तुम्हाला आता तिथं गेल्यानंतर तिथं जे दिसतील लिव्हिंग थिंग्स त्यांची तुम्हाला लिस्ट बनवायची. मग आता ह्याची लिस्ट करताना ज्या लिव्हिंग थिंगची नावे तुम्हाला माहीत नसतील त्यांची, ज्या लिव्हिंग थिंग्स मीन्स सजीव, त्यांची नावे माहीत नसतील त्यांची काय करा, तुम्ही चित्र काढा किंवा त्यांचा आकार, रंग, आवाज किंवा त्यांचा निवारा, शेल्टर मीन्स निवारा, याविषयीचं निरीक्षण करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये त्याची नोंद करा. त्यानंतर ॲनिमल्स आणि प्लांट्स, वनस्पती, हे काय करायचे तुम्हाला, यांची एकूण किती प्रकारे तुम्ही पाहिले, तिथं कोणकोणत्या वनस्पती दिसल्या किंवा किती प्रकारचे प्राणी दिसले हे तुम्हाला काउंट करायचे. आता यावरनं तुम्हाला काय लक्षात येईल की तुमच्या घराच्या भोवती किंवा शाळेच्या बागेभोवती आजूबाजूच्या शेतात जाऊन तुम्हाला हे 3-4 ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करायचे आणि तुम्हाला काय कळतं, काय लक्षात येतं ते तुम्हाला लिहून ठेवायचं. कॅन यू टेल, आता तुम्ही मला सांगता का, इन द कोर्स ऑफ युअर ऑब्झर्वेशन डिड यू नोटीस एनी साइन ऑफ द प्रेझेन्स ऑफ लिव्हिंग थिंग्स दो द लिव्हिंग थिंग्स देमसेल्व्स वेअर नॉट सीन. फॉर एक्झाम्पल, डिड यू नोटीस एनी पार्टली इटन फूड्स और शेल्स, फॉलन, feathers, animal tags, dung, dropping nuts, coconuts, eggs, honeycombs, etc. म्हणजे काय करायचे तुम्हाला, आता तुम्ही हे जे सजीव पाहिले नाहीत, जे प्रत्यक्ष पाहिले नाहीत, काही ठिकाणी पहा पण ते तिथं होते किंवा तिथं येऊन गेले, अशा प्रकारे त्यांची काही खुणा किंवा त्यांचे वैशिष्ट्य ह्याचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. आता उदाहरणार्थ कसं सांगायचं तुम्हाला यावरनं, तर किंवा पहा आता उदाहरण म्हणून अर्धवट खाल्लेली फळं आपण खातो, त्याचे टरपल टाकतो किंवा अर्ध खातो टाकून देतो, किंवा शेंगा, गळलेली पिसं, पाऊल खुणा किंवा शेण, लेंड्या, घरटी किंवा छोटे छोटे कोश, मधमाशाचे पोळं इत्यादी हे तुम्हाला तिथं उडून गेल्यानंतर त्यांच्या खुणा तुम्हाला तिथं पाहायला मिळतात. त्यानंतर काय कराय, कुड यू ऑब्झर्व एनी मायक्रो ऑर्गॅनिझम. तुम्ही मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सूक्ष्मजीव, काही सूक्ष्मजीवाचं निरीक्षण करणं तुम्हाला शक्य झालं का? पहा, झालं असेल तर झालंच असणार आहे नक्कीच. तर कोणकोणते पाहिले तुम्ही सूक्ष्म. त्यानंतर नेक्स्ट काय क्वेश्चन इथं पहा, हाऊ मेनी टाईप्स ऑफ लिव्हिंग थिंग्स डिड यू सी ॲट द प्लेस यू व्हिजिटेड. म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारचे
तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले? तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तिथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का तुम्हाला? किंवा पाण्याच्या ठिकाणी शेतात किंवा बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की सारखेच होते? हे तुम्हाला निरीक्षण करायचे. ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला ऑब्झर्वेशन 2-3 ठिकाणी जाऊन करायचे. आता यावरनं काय लक्षात येईल? द व्हरायटी वी सी इन ऑल द लिव्हिंग थिंग्स दॅट बिलॉंग अ पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. म्हणजे काय? एखाद्या भागामध्ये आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते, वेगवेगळेपण, विविधता म्हणजे व्हरायटी, ती दिसते, त्याला काय म्हणतो आपण? बायोडायव्हर्सिटी ऑफ दॅट प्लेस. म्हणजे जैवविविधता. बायोडायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता, म्हणजे वेगवेगळे जीव जंतू यांची विविधता आपण पाहिलेली आहे. एकसारखेच दिसले का तुम्हाला सगळीकडं? तर नाही. ते ह्यावरून त्यांना काय म्हणतो आपण? बायोडायव्हर्सिटी. ओके, लक्षात आलं? त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं? कॅन यू टेल विच वन ऑफ द प्लेस यू व्हिजिटेड शो ग्रेटर बायोडायव्हर्सिटी. म्हणजे सजीवाचे निरीक्षण केलं, बरोबर आहे. त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक बायोडायव्हर्सिटी तुम्हाला बायोडायव्हर्सिटी पाहायला मिळाल्यात? ग्रेटर म्हणजे जास्त प्रमाणात जैवविविधता कुठे दिसली? सांगू शकता तुम्ही? तर पाण्याच्या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्हाला ही बायोडायव्हर्सिटी जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे काय दिले पाहता? टू स्टडी द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस, सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स दॅट मेक these observations in different conditions such as day and night in different season etc. म्हणजे काय करायचं? एखाद्या क्षेत्राच्या द स्टडी ऑफ बायोडायव्हर्सिटी मीन्स जैवविविधता, वेगवेगळ्या ठिकाणी प्लेस, सायंटिस्ट मेक अ लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे वैज्ञानिकांनी जी निरीक्षण केले त्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांनी दिवस रात्र, विविध ऋतू, अशा सर्वच परिस्थितीमध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये ह्या सायंटिस्टनं काय घेतली? ह्या बायोडायव्हर्सिटीची नोंद घेतलेली आहे. आणि खूप दे यूज स्पेशल डिव्हाइस टू मेक ऑब्झर्वेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स दॅट आर फाउंड ॲट ग्रेट हाईट्स ऑर डेप्थ ॲज वेल ॲज मायक्रो ऑर्गॅनिझम. मग त्यांनी अजून काय केलं? खूप उंच भागावर किंवा खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांची, तसेच मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवांचंही त्या सायंटिस्टनं काय केलेले? निरीक्षण करण्यासाठी, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या डोळ्याला दिसत नाहीत अशांचं निरीक्षण करण्यासाठी काही विशिष्ट साधने असतात, त्यांचा त्यांनी वापर केलेला आहे. ऑब्झर्वेशन्स ऑफ मेनी सायंटिस्ट आर बॉट टुगेदर अँड स्टडीड अगेन. मग अशा ह्यांचं काही सायंटिस्टनं एकत्र येऊन त्या ह्याचं मायक्रो ऑर्गॅनिझमची काय केलेली आहे? स्टडी अगेन पुन्हा पुन्हा त्यांनी त्याची स्टडी केली. ओनली व्हेन ऑल सच एफर्ट्स आर मेड ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम कॅन वी बी शुअर दॅट ऑफ द बायोडायव्हर्सिटी ऑफ अ प्लेस. म्हणजे काय? जेव्हा त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो, असे सर्व प्रयत्न दीर्घकाळापर्यंत त्या सायंटिस्टने केले, पुन्हा त्यांचा अभ्यास केला जातो, तेव्हा कुठं त्या शास्त्रज्ञांना, त्या सायंटिस्टला एखाद्या प्रदेशातली म्हणजे त्या भागातली, त्या प्रदेशातली बायोडायव्हर्सिटी असल्याची, विविधतेची खात्री वाटायला लागली. आणि मग त्यांना की या बायोडायव्हर्सिटीवरती त्यांनी मग आपापले मत व्यक्त करायला सुरुवात केली. आता पुढं नंतर काय दिले? पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे, पहा. ओके, पुढचा पॉईंट आता पाहायचा आहे एन्व्हायरमेंट. द एन्व्हायरमेंट मीन्स पर्यावरण. आता तुम्ही हे शब्द जे येत नाहीत ते काय करा? तुम्ही अंडरलाईन करून तिथं नोट करून ठेवा, किंवा त्याची डिक्शनरी मिळते, पॉकेट डिक्शनरी, ती घ्या आणि त्याच्यातले शब्द जे अवघड आहेत ते एक शब्द 5 ते 10 वेळेस लिहून काढा, म्हणजे तुम्हाला त्या शब्दांचा सराव होऊन जाईल. आता एन्व्हायरमेंट, द सराउंडिंग अँड द कंडिशन्स इन दोज सराउंडिंग्स
which affect the life of the organism, there are together known as their environment. आता हे एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर हा शब्द तुम्हाला एन्व्हायरमेंट माहीत आहे. तुमच्या शाळेचा परिसर सुंदर आहे. द सराउंडिंग विच इफेक्ट लाईक द ऑर्गॅनिझम्स देर टुगेदर नोन ॲज एन्व्हायरमेंट. मग आजूबाजूचा परिसर सुंदर आहे किंवा बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे, अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो की नाही. मग हा परिसर एन्व्हायरमेंट म्हणजेच काय, तर आपल्या आजूबाजूची आसपासची जागा, तुमच्या घराची असो, शाळेची असो किंवा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. मग अशा वेळेस ह्या एन्व्हायरमेंटमध्ये काय इन्क्लूड होतं, काय समाविष्ट असतं. इट इन्क्लूड्स मेनी components such as sunlight, air, water, soil, plants and animals etc. मग ह्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, सनलाईट पाहायला मिळतो, एअर पाहायला मिळते, हवा मिळते, वॉटर पाणी मिळतं, सॉईल माती, प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्स झाडं आणि वनस्पती, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे पाहायला मिळतात, एन्व्हायरमेंटमध्ये पाहायला मिळतात. The living and non-living things are depends on each other. Living things and non-living things, सजीव आणि निर्जीव. लिव्हिंग थिंग्स मीन्स सजीव आणि नॉन लिव्हिंग थिंग मीन निर्जीव. हे एकमेकावरती कशा अवलंबून असतात, डिपेंड्स असतात. देअर इज अ लॉट ऑफ गिव्ह अँड टेक ऑर इंटरॅक्शन बिटवीन देम. त्यामध्ये दोघांमध्ये काही देवाणघेवाण आहे. एन्व्हायरमेंटल सायन्स स्टडीज दिस इंटरॅक्शन. मग ह्या एन्व्हायरमेंटलमध्ये ह्या इंटरॅक्शनची दोघांमध्ये काय संबंध आहे, ह्या विषयीचा अभ्यास ह्या एन्व्हायरमेंटल स्टडीजमध्ये केला जातो किंवा पर्यावरणशास्त्र एन्व्हायरमेंटल स्टडीमध्ये म्हणजेच पर्यावरणशास्त्रामध्ये केला जातो. आता पहा, इथं खाली काही तुम्हाला चित्र दाखवलेले आहेत. लुक ॲट द पिक्चर ऑफ द लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स शोन बिलो. म्हणजे सजीव आणि निर्जीवांचं काय दाखवलेलं इथं खाली चित्र दाखवलेत. डिस्कस म्युच्युअल रिलेशनशिप बिटवीन देम दीज व्हेरियस फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्यांच्यामध्ये पर्यावरणामध्ये ह्या सजीव निर्जीव चित्रांच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्यावरणातील विविध घटकांचा परस्पराशी संबंध कसा असतो ह्याची तुम्हाला इथं चित्र पाहून थोडक्यात तुम्ही चर्चा करू शकता. ओके. यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला पाहायचं आहे द फूड चेन. आता फूड चेन माहिती आहे तुम्हाला. चेन मीन्स साखळी. फूड म्हणजे काय, अन्न. मग ह्या अन्नाची साखळी कशी असते पहा. इथे एक तुम्हाला पिक्चर दाखवलेले. लुक ॲट द पिक्चर बिलो. पासन दाखवलेला आहे, ग्रास दाखवलेला आहे, ग्रॉस हॉपर दाखवलेला आहे आणि स्पॅरो दाखवलेली. तर काय केलेलं आहे, हे कसं दाखवले. ग्रॉस ऑफर इट्स ग्रेन अँड लिव्ज, बर्ड्स इट ग्रॉस ऑफर. म्हणजे कोण कोणाला खातं. हा नागतोडा काय करतो, गवत खातो. गवताला सूर्यापासून काय मिळतं, गवत तयार होतं. त्याच्यामध्ये अन्न घटक तयार होतात. आपण त्याला फूल पाणी लागते पाहिलेले. त्यानंतर ह्या गवताला खाऊन किंवा ह्या धान्याला वनस्पतीला खाऊन काय करतात, नागतोडे जगतात. किंवा ह्या नागतोडे ह्या कीटकांना खाणारे काऊन त्यांच्यापेक्षा मोठे प्राणी असतात. चिमणी दाखवली स्पॅरो. तर ही काय करते, त्यांना खातो. बर्ड्स, थोडक्यात बर्ड्स म्हणायचं. आणि मग ते पुन्हा काय होतात, एकमेकावर त्यांच्यावर जगणारे दुसरे प्राणी असतात. ही जी चेन आहे त्यालाच काय म्हणतो आपण, फूड चेन म्हणतो. आता इथं हू इट बर्ड्स. आता बर्ड कोणाला खातो, तर बर्ड ह्या ग्रॉस हॉफरला खातो. व्हॉट इज द फूड ऑफ प्लांट. प्लांटचं अन्न काय आहे, तो काय खातो, काय कुठून घेतो प्लांट, अन्न तयार कसा करतो. तुम्हाला सांगितलेले माहिती आहे फोटोसिंथेसिस. सूर्यापासून जो प्रकाश मिळतो त्यापासून त्या वनस्पती सूर्यप्रकाश शोषून घेतला. जमिनीतलं क्षार पाणी ह्या त्यांच्या मुळाच्या साह्यानं शोषून घेतात आणि वनस्पतीची वाढ होते. कशी होते, तर त्यामध्येच त्यांचं अन्न तयार करण्यासाठी एक काय म्हणतात, हरितद्रव्य तयार असतं त्याच्यामध्ये. त्यापासून त्या वाढतात आणि मग ते एकमेकांची चेन तयार होऊन ते एकमेकांना पोषण, मग एकमेकावरती कसं अवलंबून असतं हे आपल्याला लक्षात येतं. आता इथं तुम्हाला खाली अजून एक चित्र दाखवले. लुक ॲट द पिक्चर बिलो. एक चेन दाखवलेली. देर आर सेव्हरल लिंक्स इन दिस चेन. इफ द लिंक्स वेअर टू सेपरेट फ्रॉम इच अदर कुड दे बी कॉल्ड अ चेन.
म्हणजे काय, देर आर सेव्हरल लिंक्स इन धिस चेन. म्हणजे ह्या ज्या चेन आहे याच्यामध्ये काय अनेक कड्या आहेत. चेन तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये भरपूर कड्या असतात. मग यामधली एक जरी कडी किंवा यातल्या कड्या सुट्या झाल्या, कड्या आपण काढल्या वेगवेगळ्या केल्या, तर आपण त्याला चेन म्हणतो का रे? नाही. मग हे असं कशामुळं? मग ह्या साखळीतील इवन दो ईच लिंक इज अ कम्प्लीट ऑब्जेक्ट, इट इज जॉईन टू दी लिंक्स बिफोर अँड आफ्टर इट. म्हणजे काय, ती जी वस्तू आहे, ती जी कडी आहे, त्या साखळीमधली प्रत्येक कडी एक काय आहे, संपूर्ण वस्तू असली तरी ती मागे किंवा पुढे असलेल्या कड्यांना काय केलेली आहे, जोडलेली आहे. मग एखादी कडी निसटली तर काय होतं, ती साखळी तुटल्या जाते किंवा ती साखळी काय होते, तिथंच ब्रोकन होते, म्हणजे तुटल्या जाते. ओके, लक्षात आलं. आता इन दिस पिक्चर, आता ह्या पिक्चरमध्येच तुम्ही काय पाहिलं, वी सी द सन, सम प्लांट्स, अ ग्रॉसहॉपर अँड अ बर्ड. हे काय आहे, त्या चेनचेच एक पार्ट आहे. दे आर ऑल कनेक्टेड. ते एकमेकांना कसे आहेत, कनेक्टेड आहे. ईच ऑफ द कॉम्पोनंट्स, प्लांट्स, ग्रॉसहॉपर, बर्ड्स, इज फूड फॉर द नेक्स्ट वन. म्हणजे हे एकमेकांचे काय आहेत, अन्न घटक आहेत, एकमेकांवरती ते काय आहेत, अवलंबून आहेत. दॅट इज व्हाय वी से दॅट दे फॉर्म अ चेन. म्हणून ह्यालाच आपण काय म्हणतो, त्या चेन तयार केलेली आहे त्यांनी. सच अ चेन इज कॉल्ड फूड चेन. मग ही अशा प्रकारची जी चेन आहे तयार झालेली, त्या चेनला आपण काय म्हणतो, फूड चेन. लक्षात आलं. ओके, ईच ऑफ दीज कंपोनंट्स इज अ लिंक इन अ फूड चेन. चेन म्हणजे काय, प्रत्येक घटक, प्रत्येक कॉम्पोनंट्स, ईच कॉम्पोनंट्स इज अ लिंक. म्हणजे त्याचा काय आहे, त्या चेनचा एक, साखळीची, त्या फूड चेनची ती एक काय आहे, कडी आहे अन्न साखळीची. लक्षात आलं तुमच्या मी काय म्हणते ते. तर यानंतर पुढे काय पाहायचं आहे, आता पहा इथं तुम्हाला कॅन यू टेल, इथं काही चित्र दाखवले. पुढे पहा तुम्ही, लुक ॲट द पिक्चर. व्हॉट इज द डिअर्स फूड. आता डिअर्सचं फूड काय आहे, डिअर काय खातो, डिअर मीन्स हरण. हरण काय खातो, झाडांची पान खातो. म्हणजे डिअर्सचं फूड काय आहे, झाडांची पाने. व्हॉट इज फूड फॉर द टायगर. आता टायगरचं फूड काय आहे पहा. टायगर काय करतो की मांस, छोटे मोठे प्राणी हे खातो, म्हणजे त्यांचं ते फूड आहे. द पिक्चर अबाउ बिलो शोज अनदर फूड चेन. आता खालच्या बाजूला तुम्हाला एक चेन दाखवली आहे, ती वेगळ्या प्रकारची चेन आहे. यू हॅव टू गेस द मिसिंग लिंक इन इट. आता तुम्हाला तिथे गेस करायचं तिथं काय असेल ते. लुक ॲट द पिक्चर अँड थर्ड पिक्चर. पहिलं आणि लास्टचं पिक्चर पहा. थिंक ऑफ द कनेक्शन बिटवीन देम अँड कम्प्लीट द चेन. तुम्हाला ती चेन काय करायची आहे, कम्प्लीट करायची आहे. ओके, यानंतरचं पुढचं पार्ट आपल्याला आपण काय करू, पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. एवढं तुम्ही काय करा, एकदा रीड करा आणि जे हार्ड त्यातले शब्द आहेत ते तुम्ही लिहून काढा. डिक्शनरीमध्ये पहा आणि लिहून काढा. ओके, बाय.